तर बघा सर्वांनी आता लक्ष द्या. आज आपण चालू करणार आहे एक व्यवस्थित असा एक सेमिनार ज्यामध्ये जेवढ्या पण आपल्या महाराष्ट्रामध्ये एक्झाम होतात. पहिले महाराष्ट्राच्या एक्झामची आपण तयारी करून घेऊ. कशी-कशी प्रिपरेशन असते, कुठल्या-कुठल्या एक्झाम असतात, तुम्हाला कुठल्या लेव्हलची एक्झामची तयारी करायची आहे आणि एकदम बिनधास्त रिलॅक्समध्ये बसा. ठीक आहे? फक्त डोकं ओपन ठेवा. तर आता आपण चालू करू. तर इथं बघा 2025 मध्ये जो एम-पी-एस-सीनं बदल केलेला आहे, तो मी तुम्हाला एक्झॅक्ट समजून सांगणार आहे. राज्यसेवा कंबाईन त्यासोबत जेवढ्या पण सरळ सेवा आहे, पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, म्हाडा, WIDच्या जागा निघणार आहेत. तर सर्वांबद्दलची इन्फॉर्मेशन देतो. तर सर्वात पहिले काय आहे, पहिले समजून घ्या. तर हे राज्यसेवेमध्ये आणि कंबाईनमध्ये 2 प्रकारच्या एक्झाम होतात. ठीक आहे? तर तुमच्या लक्षात येत आहे. तर ही आहे राज्यसेवेची एक्झाम. तर ते तुम्हाला खाली राज्यसेवेमध्ये एकूण 33 संवर्ग असते आणि सोबत फॉरेस्ट आणि एम-ई-एस हे अदर संवर्ग असतात. आता 33 संवर्ग म्हणजे कोणते संवर्ग? त्याच्यामध्ये बघा इथं राज्यसेवेचे कोणते 33 संवर्ग आहेत. 33 संवर्ग म्हणजे याच्यासाठीच मोस्टली ते बी-ए, बी-कॉम, आपलं जी की तुमची डिग्री झाली आहे नॉर्मल. तर सर्वजण या 33 संवर्गासाठी काय असतात क्वालिफाय असतात. मग ते इंजिनिअर लोकं असो, इंजिनिअर असो, टेक्निकल असो, नॉन टेक्निकल हे सर्वजण 33 संवर्गासाठी फॉर्म भरू शकतात. 33 संवर्गामध्ये एक्झाम कोणत्या-कोणत्या येतात? त्यामध्ये पहिली एक्झाम येते तुमची हे तहसीलदाराची. तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, डी-वाय-एस-पी, नायब तहसीलदार, बी-डी-ओ, सी-ओ या सगळ्या एक्झाम ज्या असतात ना, या 33 संवर्गामध्ये येतात. कळलं का 33 संवर्ग म्हणजे काय? यामध्ये बघा टेक्निकलची एक एक्झाम सुद्धा येते. त्याचं नाव आहे ए-आर-टी-ओ. ए-आर-टी-ओ. ठीक आहे? याच्यामध्ये बघा तहसीलदार पण येते. डी-वाय-एस-पी पण येते. डेप्युटी कलेक्टर पण येते. ठीक आहे? डी-सी ज्याला म्हणतो. हे सर्व या 33 एक्झाममध्ये येतात. पण याची एकच एक्झाम होते. ठीक आहे? बघा हे राज्यसेवेमध्ये जे आहे ना, मी पुन्हा एकदा सांगत आहे. ही राज्यसेवेची एक्झाम जी आहे ना, ही पूर्णपणे या सर्व बॉक्स एवढा मोठा बॉक्स दिसतो ना तुम्हाला? त्या बॉक्ससाठी एकच एक्झाम होते प्रिलिमची. म्हणजे प्रीची एक्झाम जे म्हणून राहिलो मी तुम्हाला, त्या बॉक्सची एकच होते. ठीक आहे? प्रीची, पूर्व परीक्षेची. मग राज्यसेवेचे 33 संवर्ग याच्यामध्ये येतात. त्यानंतर बघा, यांत्रिकी अभियांत्रिकी. यांत्रिकी म्हणजे काय होते? इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, यांत्रिकी म्हणजे. विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल. स्थापत्य म्हणजे सिव्हिल. त्यानंतर विद्युत आणि यांत्रिक म्हणजे इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल. कृषी सेवा, ॲग्रीकल्चर सेक्टर. सहाय्यक नियंत्रक वैधमापन हे. त्यानंतर अन्न आणि औषध, फूड्स आणि वनसेवा म्हणजे फॉरेस्ट. या सर्वांसाठी प्रीची एक्झाम ही सारखीच असते. समजत आहे? आणि नंतर मग मेन्सची एक्झाम वेगळी होती. उत्पन्न क्लिअर झालं तुम्हाला? या सर्वांसाठी एक एक्झाम आहे प्रीची. मग याची प्री कशी होते राज्यसेवेची ती थोड्या वेळात सांगतो. वेट करा. आता कंबाईनवर येऊ. तर कंबाईनमध्ये काय होतं माहिती आहे का 2024 पर्यंत म्हणजे मागची एक्झाम झाली तेव्हा, हा जो पूर्ण बॉक्स होती ना, त्या पूर्ण बॉक्सची एकच एक्झाम होती. काय होती? पूर्ण बॉक्सची एकच एक्झाम होती. पण यावर्षी त्यांनी काय केलं चेंज केलं. यामध्ये काय केलं, हे जे पहिलं आहे सहाय्यक कक्ष अधिकारी याला आपण ए-एस-ओ म्हणतो. राज्य कर निरीक्षक याला एस-टी-आय म्हणतो. त्यानंतर पोलीस पी-एस-आय म्हणतो आणि हा दुय्यम निबंधक याला सब रजिस्ट्रार म्हणतो. तर ह्या जो 4 हे जे 4 तुम्हाला दिसतात नावं, याला ग्रुप बी म्हणतात. काय म्हणतात याला? ग्रुप बी. आणि उरलेले जे आहे ना हे, याला म्हणतात ग्रुप सी. तर यांनी या वर्षीपासून काय केलं, ग्रुप बीची जी एक्झाम आहे पूर्व परीक्षेची, जी तुमची आता झालेली आहे. बरोबर आहे? कोणत्या तारखेला झाली आपली? 2 फेब्रुवारीला. तर ही ग्रुप बीची झाली. ठीक आहे? तर ही एक्झाम वेगळी केली प्रीची आणि ग्रुप सीची पण प्रीची एक्झाम काय केली? वेगळी केली. समजत आहे सर्वांना? म्हणजे याच्या प्री ज्या आहे, ह्या प्री 2 होणार. ग्रुप बीची प्री वेगळी होणार आणि ग्रुप सीची प्री वेगळी होणार. क्लिअर आलं सर्वांना आता? ठीक आहे. या बॉक्सची पूर्ण प्री एकच होणार. या बॉक्समध्ये याची प्री वेगळी होणार, याची प्री वेगळी होणार. कोणाला डाऊट नाही इथपर्यंत? मग आता आपण एकेकाला समजून घेऊ. नेक्स्ट पेजवर जाऊ. तिथं तुम्हाला आणखी क्लॅरिटी येईल आता. ठीक आहे. आता पहिले बघा बघा मी करूनच दिलाय. कंबाईनमध्ये बघा 10 एक्झाम आहे टोटल या. या सर्वांमध्ये हे जे ग्रुप बी आहे याला काय म्हणतो आपण? ग्रुप बी. तर ग्रुप बीची प्री झाली वेगळी. ग्रुप बीची, ग्रुप सीची प्री वेगळी. त्या ग्रुप सी मध्ये बघा कर सहाय्यक येते. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क येते, उद्योग निरीक्षक येते, लिपिक टंकलेखक येते, तांत्रिक सहाय्यक व विमा संचालक येते आणि प्लस याच्यामध्ये कोण येते? सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक याला गट क याला ए-एम-व्ही-आय म्हणतात. ए-एम-व्ही-आय असिस्टंट मोटर व्हेइकल इन्स्पेक्टर. ठीक आहे? तर यांची येते. तर ह्या सर्व एक्झाम येतात. आता 1 मिनिटं बरेच जणांच्या माइंडमध्ये डोक्यामध्ये चालू असेल, "सर आम्ही कोणत्याला फॉर्म भरू शकतो? आम्ही याला सर्व्याला क्वालिफाय आहे का?" बरोबर आहे? पहिली गोष्ट. ज्यांची इथं डिग्री झालेली आहे किंवा जे डिग्रीच्या फायनल इयरला असतात, ते सर्व राज्यसेवेच्या ह्या 33 संवर्गाला पात्र आहे. सर्वजण. मग ते कोणत्याही डिग्रीचे तुम्ही असू शकता. बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, इंजिनिअरिंग, सिव्हिल, मेकॅनिकल कुठलेही असो. सोबत यामध्ये सुद्धा तुम्ही सर्व एक्झामला क्वालिफाय असतात. परंतु बघा याच्यामध्ये सर्व याला क्वालिफाय एस-टी-आयला आपला ए-एस-ओला, एस-टी-आयला, पी-एस-आयला याला सर्वांना क्वालिफाय. परंतु कर सहाय्यक ही जी एक्झाम आहे, त्यानंतर लिपिक टंकलेखक ही जी एक्झाम आहे, याला तुम्हाला टायपिंग सुद्धा लागते. आलं का लक्षात? याला काय लागते? टायपिंग लागते.
आणि इथं जे पी-एस-आय आहे, पोलीस उपनिरीक्षक, याला तुम्हाला फिजिकल लागते, त्यामुळे तुमची हाईट वगैरे चेक केल्या जाते. म्हणजे इथं हाईटचं फॅक्टर आहे. समजलं? बाकी तुम्ही कोणत्या याला चालू शकता. आता हे जे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आहे, याच्यासाठी मेकॅनिकल, प्रोडक्शन हे लागतात. याच्यामध्ये तुम्ही बसू शकता का? नाही. म्हणजे समजा तुम्ही ग्रुप बीचा फॉर्म भरला, तर ग्रुप बीमध्ये तुम्ही ह्या 4 एक्झामसाठी फॉर्म भरू शकता. ठीक आहे. ग्रुप सीचा भरला त्या सर्वांसाठी फक्त तुम्हाला काय पाहिजे? त्या दोघांसाठी टायपिंग पाहिजे. याच्यासाठी तुम्ही भरू शकणार नाही. जर तुमचं मेकॅनिकल असेल, प्रोडक्शन असेल, ऑटोमोबाईल असेल, तर याच्यासाठी फॉर्म भरू शकता. आलं लक्षात? म्हणजे याची एक्झाम वेगळी प्रीची, याची एक्झाम प्रीची वेगळी. समजलं सर्वांना? हां. मग आता इथे कसं? इथं बघा राज्यसेवा 33 संवर्गासाठी सर्वच जण फॉर्म भरू शकतात. ओके. पण समजा तुम्ही यांत्रिक, विद्युत, स्थापत्य, कृषी तर इथं तुम्हाला तुमच्या डिग्रीनुसार तो फॉर्म भरावा लागतो. आता यांत्रिक म्हणजे मेकॅनिकल तर मेकॅनिकलच लागेल. ठीक आहे. विद्युत म्हटलं तर विद्युतच लागेल. इलेक्ट्रिकल म्हटलं तर इलेक्ट्रिकल लागेल. कृषी म्हटलं तर कृषी फॉरेस्टची डिग्री असेल किंवा बी-एस-सी बऱ्याच जणांचं मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी झालं ते पण भरू शकतात. त्यांच्या त्यांच्यानुसार दिलेलं असते. नोटिफिकेशन जेव्हा येते तेव्हा. तिथपर्यंत क्लॅरिटी आली सर्वांना काय चाललं तर आपलं व्हेरी गुड. आता ह्या ज्या एक्झाम आहे सर्व या एक्झाम कशा होतात ते समोरच्या ह्याच्यात बघून घेऊ. आता हे सर्व प्रीचं स्ट्रक्चर मी तुम्हाला समजून सांगतो. पहिले घ्या आपण कंबाईनचं पूर्व परीक्षेचं. आता काय सांगितलं प्रीचं स्ट्रक्चर. कशाचं पाहते आपण आता कंबाईन. तर कंबाईनचे हे जे क्लास म्हणजे याला म्हणू ग्रुप बी आणि याला काय म्हणतो आपण ग्रुप सी. ग्रुप सी मध्ये हे पण ऍड होते. तर ग्रुप बी आणि ग्रुप सी ची प्री हे वेगवेगळ्या तारखेला होणार. तसं आता होत आहे. ग्रुप बी चे पहिले प्री होईल आणि ग्रुप सी ची. ह्या दोघांची पूर्व परीक्षेची जे पॅटर्न आहे ते सारखंच आहे. सिलेबस सुद्धा सारखाच आहे. काहीच फरक नाहीये. म्हणजे ग्रुप बीचा जो आहे तोच ग्रुप सीचा राहील. मग कसं राहते बघा. याचा स्ट्रक्चरच सांगतो प्री प्लस मेन्सचं. हे लक्षात द्या. याच्यामध्ये प्रिलिममध्ये पहिले येते प्रिलिम म्हटल्यापेक्षा याच्यात एक्झाममध्ये मी ग्रुप बी, ग्रुप सी लिहून घेतो. प्रिलिम ते तुम्हाला इथं सर्व सांगून देतो. तर घेतो मी ग्रुप बी अँड ग्रुप ठीक आहे कंबाईनचं. हे कंबाईनचं बघा. त्याच्यामध्ये 2 एक्झाम आहेत. एक असते प्री, दुसरी कुठली असते सांगा? तर जे प्रिलिम एक्झाम असते, पूर्वपरीक्षा असते, या पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला एकच पेपर असतो ज्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट, मॅथ प्लस एवढे विषय तुम्हाला करावे लागतात पूर्वपरीक्षेला. हा जो पूर्ण पेपर असतो प्रीचा, याचा वेगळा राहणार, याचा वेगळा राहणार. हा 100 मार्क्सचा असतो. कितीचा असतो? आणि 100 प्रश्न असतात. 100 मार्क्स किंवा 100 प्रश्न 100 मार्क्ससाठी. यापैकी तुम्हाला कट ऑफ काढावा लागतो. जसं यावेळेसचे तुम्ही पेपर दिला असेल बऱ्याच जणांनी, तर तुम्हाला माहिती आहे की आपला कट ऑफ किती आला. तर जर तुम्ही कट ऑफ काढला, आता पहिले काय होतं माहिती आहे का? ह्या ग्रुप बीचा जो कट ऑफ लागत होता, हा प्रत्येकाचा जसं एएसओचा वेगळा लागत होता, एसटीएचा वेगळा लागत होता, पी-एस-आयचा वेगळा लागत होता, सब रजिस्ट्रारच्या जागा नाही म्हणून नाहीये. बरं जागा असल्याच असतात तिथं. यावर्षी जागा नव्हत्या तर मग नाही घेतल्या. सब रजिस्ट्रार. तर याचा कट ऑफ वेगवेगळा लागत होता. पण यावर्षी यांनी काय केलं? वन एक्झाम, वन कट ऑफ. म्हणजे तुम्ही ह्या सर्वांसाठी तुमचा एकच कट ऑफ लागेल. समजून घ्या. इथं कट ऑफ लागलेला आहे एक्झाम्पलसाठी 50 कट ऑफ लागला. म्हणजे काय झालं 50च्या वरती जेवढे विद्यार्थी आहे, जेवढे कोणी विद्यार्थी आहे ग्रुप बी साठी ते सर्व पात्र झाले या 4ही एक्झामसाठी किंवा जेवढ्या तिथं निघाल्या तेवढ्या. आता सध्या 3च निघाल्या. कोणत्या निघाल्या? एएसओ, एसटी आणि पी-एस-आय. त्या तिघांसाठी पण काय झाले ते क्वालिफाय झाले. कोणते विद्यार्थी ज्यांना किती मार्क्स आहे? 50च्या. हे एक्झाम्पल आहे 50च्या वरती आहे. मग आता मेन्सचा फॉर्म भरतेवेळी तुम्हाला काय करावं लागते? प्रेफरन्स द्यावं लागते. तुम्ही कोणत्या याच्यासाठी पहिला प्रेफरन्स द्या. जसं मला वाटलं, की मला एस-टी-आयसाठी पहिला प्रेफरन्स द्यायचा. मी एस-टी-आय प्रेफरन्स देईन. नंतर मी पी-एस-आय देईन, नंतर ए-एस-ओ देईन. मग जर तुम्ही मेन्समध्ये चांगला स्कोर केला आणि तुमच्या स्कोरनुसार जर तुम्हाला चांगले मार्क्स असले, तर तुम्ही पहिले जे एस-टी-आय दिला, तर एस-टी-आयसाठी सिलेक्ट होईल. समजा एस-टी-आयमध्ये तुमच्यापेक्षा चांगले स्कोर असलेले ज्यांनी पहिला प्रेफरन्स दिला, ते जर सिलेक्ट झाले, तर मग त्यांना चूज करणार. कळतं काय म्हणतो तर? तर असं प्रेफरन्स देत आपल्याला खाली येणार. म्हणजे प्री निघाली तुमची 50 झाले. तुम्ही कुठे गेले? मेन्सला. आता मेन्समध्येच खेळ आहे. मेन्समध्ये 2 एक्झाम असतात. ठीक आहे. पहिली जी एक्झाम असते मेन्समध्ये त्याला पेपर 1 म्हणतो आपण. त्यामध्ये असते मराठी आणि प्लस दोन्हीही प्रश्न हे 50-50 असतात दोघांचे. म्हणजे 100 टोटल प्रश्न झाले 50-50 आणि मार्क झाली इथं 200. म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क्स आहे. आणि मेन्समध्ये काय आहे? तर मेन्समध्ये हेच सर्व येते. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट, मॅथ प्लस रिझनिंग. तर थोडे 2 कायदे वाढतात. एक माहितीचा अधिकार 2005 चा आणि एक लोकसेवा अधिनियम. ठीक आहे. तर हे 2 कायदे इथं तुम्हाला एक्स्ट्रा वाढतात. जवळपास आणि थोडंसं आय-टीचा एक सेक्शन येतो फक्त आणि सायन्समध्ये पण टेक्नॉलॉजिकल येते. टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड काही गोष्टी येते. तर थोडंसं तेवढं चेंज होते आणि हा सुद्धा पेपर कितीला असतो 100 प्रश्न आणि 200 मार्क्ससाठी. तर जो कट ऑफ लागतो तुमचा, हा 200 आणि 200 किती झाले टोटल? 400. या 400 पैकी तुमचा कट ऑफ लागणार. समजत आहे? 400 पैकी एक्झाम्पलसाठी देतो तुम्हाला. 400 पैकी जर तुम्हाला 250 पेक्षा जास्त मार्क्स असले आणि जर तुम्ही पहिला प्रेफरन्स टाकला आहे
एसटी आहे, मला एसटी व्हायचं आहे. पण एसटीचा कट ऑफ 270 लागला. ठीक आहे. तर काय होणार, तुम्ही तिथे बसणार नाही. पण तुमचा पी-एस-आयचा सेकंड कट ऑफ होता. पी-एस-आयमध्ये 250 वरच कट ऑफ लागला. तर तुमचं पी-एस-आयसाठी सिलेक्शन होणार. समजत आहे? असं सिलेक्शन होईल. म्हणजे समजा जागेनुसार. याच्यात समजा 50 जागा आहे. एसटी याच्यात समजा 70 जागा आहे. एस-ओच्या 100 जागा आहे. तर तुम्ही पहिले एसटीची पी-एस-आय टाकलं असेल, नाही झालं, तर खालच्याच्यात जाईल. खालच्यात नाही झालं, तर त्याच्या खालच्याच्यात जाईल. समजा तुमचा स्कोर खूपच कमी असला, तर मग कशातच होणार नाही. समजलं का? प्रिफरन्स द्यायला लागतात तुम्हाला. प्रेफरन्स समजलं का तुम्हाला कसं असतात तर उलट हे चांगलं आहे. पहिले प्रेफरन्स नव्हते आणि पहिले काय होत होतं माहिती आहे का? समजा एखाद्या विद्यार्थ्यानं 50 मार्क काढले, तर त्याचं नशीब इतकं खराब होतं, की तो एक्झाम देऊन आला हीच ग्रुप बीची. सर्वांसाठी ग्रुप बी सारखीच आहे. परंतु 50 कट ऑफ लागत होता फक्त पी-एस-आयचा. तर त्याला फक्त मेस कोणत्याची लागत होती? पी-एस-आयची. आता त्याला काय चूक केली बिचाऱ्यानं, की पी-एस-आयचीच मेन देईन तो. समजत आहे? पण आता त्याला 50 जरी असेल, तरी तो सगळ्यांसाठी मेन्ससाठी काय आहे? पात्र आहे. समजत आहे? मग तुम्ही मेन्समध्ये तुमचं नशीब आजमावा, की किती चांगल्या प्रकारे तुम्ही स्कोर करू शकता. हे चांगलं केलं एम-पी-एस-सीने यावर्षी. म्हणजे तुम्ही मेन्सला पात्र झाल्यानंतर तुम्ही तुमचं काय द्यायचं आहे तुम्हाला? प्रेफरन्स द्यायचा आहे आणि त्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला तुमचे मार्क्स काढायचे आहे. हे कळलं सर्वांना आता? हे ग्रुप बी आणि ग्रुप सीचा सेम सिलेबस आहे. सेम इथं सुद्धा सेम असंच होणार. फक्त ग्रुप बीच्या प्रीमध्ये म्हणजे पूर्व परीक्षेला हे जे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणजे ज्याला आपण एम-व्ही-आय म्हणतो, याची प्री एक सारखीच आहे. प्री हेच राहणार आहे. परंतु याचं मेन जे आहे हे टेक्निकल होते. टेक्निकल याच्यामध्ये मेकॅनिकलचे राहते टेक्निकल. मेन्ससाठी म्हणतोय फक्त तुम्हाला मी. याच्यामध्ये 150 प्रश्न राहतात मेकॅनिकलचे. जी मेकॅनिकल डिपार्टमेंटचे रिलेटेड प्रश्न राहतात. कारण की ते टेक्निकल पोस्ट आहे. आलं लक्षात? म्हणजे याची प्री सारखीच आहे अशी, फक्त काय बदलली? मेन्स बदलली. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअरिटी आली तुम्हाला सर्वांना? हे कशाबद्दल बोललो मी? कंबाईनच्या पूर्व परीक्षेबद्दल आणि मुख्य परीक्षेबद्दल. म्हणजे कंबाईनच्या आणि याच्यामध्ये सुद्धा आता त्यांनी याच्यामध्ये पण तुम्हाला काय द्यायला लागणार आहे? सेम रेफरन्सच द्यायला लागणार म्हणजे सॉरी जेव्हा तुम्ही मेन्सला जाल तेव्हा प्रेफरन्स द्यायला लागेल. पहिला कोणता आहे, दुसरा कोणता आहे, जर तुम्ही कट ऑफ काढला तर. आता जो किती मेला पेपर आहे आपला? 4 मेला. तर 4 मेचा पेपर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काढा मार्क्स नंतर मेन्ससाठी बघू. यानंतर आपण नेक्स्ट टॉपिककडे जाऊ. हे कंबाईनचं मी पुन्हा इथं जागा मुद्दाम सोडली होती. पुढे जाऊ आपण. आता बघा इथं थोडंसं आपण एक्स्ट्रा माहिती आहे. पी-एस-आय कंबाईन बद्दलची. तर कंबाईनमध्ये एकूण किती एक्झाम होतात? 10 येतात. त्यामधल्या ह्या ज्या 4 एक्झाम आहे, ह्या ग्रुप बीच्या आहे. उरलेल्या 4 ग्रुप आहे. ठीक आहे. ग्रुप बीचा पेपर वेगळा, ग्रुप सीचा पेपर वेगळा आणि मेन्सचा दोन्ही. तर आता बघा यामध्ये ग्रुप बी मध्ये सेवा मुख्य परीक्षेमध्ये बघा सहाय्यक कक्ष अधिकारी त्याला काय म्हणतो आपण? ए-एस-ओ, राज्य कर निरीक्षक ज्याला एस-टी-आय म्हणतो, दुय्यम निबंधक वगैरे त्याला म्हणतो आपण सब रजिस्ट्रार. ठीक आहे. तर ह्या फक्त लेखी परीक्षा यायची. लेखी म्हणजे ते मेन्सची पेपर. म्हणजे प्री झाला, मेन्स झाला आणि डायरेक्ट तुमची काय जॉइनिंगची लिस्ट लागेल. तुम्हाला इंटरव्ह्यू आहे का? परंतु जो पी-एस-आय आहे, ठीक आहे. पी-एस-आयला काय? तर पी-एस-आयला प्रिलिम झाली तुमची, मेन्स म्हणजे लेखी परीक्षा मेन्स झाली, दोन्ही पेपर झाले. त्यानंतर आहे तुमची शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल टेस्ट होती तुमची. आता फिजिकल टेस्ट म्हणजे काय? तर तुम्हाला 100 पैकी मार्क्स काढावे लागतात. तर पहिले कसं होतं 100 पैकी तुम्ही 90 काढा, 80 काढा, 99 काढा, 95 काढा, तुम्ही चान्सेस जास्त होते. पण आता एम-पी-एस-सीनं तो फंडा कमी करून टाकला. त्यांनी काय म्हटलं, शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हायचं आहे. काय व्हायचं आहे? म्हणजे तुम्हाला क्वालिफाय म्हणजे 66% म्हणजे 66.66 जर तुम्ही मार्क काढले निअरली 67 तर तुम्ही क्वालिफाय झाले. हे मार्क्स तुमचे मुख्य परीक्षेसोबत ॲड होत नाही. जसं पोलीस भरतीमध्ये ॲड होतात ना फिजिकलचे मार्क्स, तसं पोलीस भरतीसारखं इथं फिजिकलचे मार्क्स ॲड होणार का आता? नाही. फक्त तुम्हाला फिजिकल काढायची आहे. म्हणजे समजा एखादा लठ्ठ वगैरे माणूस असेल, ठीक आहे, व्यक्ती असेल, त्याला वाटलं की मला पी-एस-आय मी क्रॅक केली चुकून माझी एस-टी, आय-एस-ओ झाली नाही. अशी घाबरून जायची गरज नाही की मी पी-एस-आय होणार नाही. तुम्हाला फक्त काय करावं लागते? क्वालिफाय व्हायचं आहे. क्वालिफाय म्हणजे 66-67 मार्क जर तुम्ही काढले धावून, त्याच्यात काही राहते हाईट पण राहते. हाईटचं पण मॅटर आहे. 165 च्या वरती राहते. मी ते तुम्हाला हाईटचं वगैरे पुढे सांगतोच. तर हे जे आहे ना, फक्त त्याच्यात क्वालिफाय. नंतर इथं मुलाखत राहते. मुलाखत किती मार्क्सची राहते माहिती आहे सर्वांना? 40 मार्क्ससाठी राहते. किती? 40 फक्त कशाला म्हणतोय मी? एस-आयला. 40 मार्क्सची बरेच जण मुलाखतीला घाबरतात, की मुलाखत राहील, है ना? कशा प्रकारे आपण इंटरव्ह्यूला फेस करू. इंटरव्ह्यू एवढा मोठा अभ्यास केल्यानंतर इंटरव्ह्यू तुमचा फक्त 10 मिनिटाचा राहतो पी-एस. असं नाही की चांगले 1-1 तास बसवतात, चहा-पाणी ऑर्डर देतात. 10-15 मिनिटाचा इंटरव्ह्यू राहतो. मला इंट्रोडक्शन विचारतात, तुमची हॉबी विचारतात आणि थोडेसे तुम्हाला जे आपण अभ्यास केला त्याच्या रिलेटेड काही गोष्टी विचारतात किंवा त्याच्या रिलेटेड नाही विचारल्या तर तुमच्या पर्सनल इन्फॉर्मेशनवरून काही गोष्टी विचारतात. त्यांना फक्त पाहायचं असतो, की जो पी-एस-आय बनणारा व्यक्ती आहे, तो खरंच त्याच्यासाठी त्या एक्झामसाठी सक्षम आहे का? बरोबर आहे. तो त्या पोस्टसाठी सक्षम आहे का? तर त्याच्यानंतर 40 मार्क्सचा तुमचा काय राहतो? पी-एस-आयचा मुलाखत राहतो. हे झालं तुमचं ग्रुप बी साठी. आता ग्रुप सी. ग्रुप सी साठी बघा, उद्योग निरीक्षक जे आहे, उद्योग संचालकाची दुय्यम निरीक्षक आहे, राज्य उत्पादन सुविधा आणि तांत्रिक सहाय्य.
यासाठी पण काहीच नाही. दिली, इमेज दिली. नंतर तुमचा काय डायरेक्ट रिझल्ट, लिस्ट इन, लिस्टमध्ये नावाला तुम्ही सिलेक्टेड. परंतु मी तुम्हाला सांगितलं, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक यांना काय लागते? टायपिंग. तुमची लेखी प्री आणि मेन्स झाल्यानंतर काय येते तुम्हाला? टंकलेखन कौशल्य चाचणी म्हणजे 30-40 जे आपण इंग्लिश बोलतो, तर ते तुम्हाला पाहिजे. ते तुमचं चेक केलं जाईल. तुमची टेस्ट होणार, प्री निघाल्यानंतर, मेन्स निघाल्यानंतर तुम्ही टेस्ट होणार. त्यामध्ये पण तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे. जर तुम्ही टायपिंगमध्ये क्वालिफाय झाले नाही, कारण की बरेच जण फक्त फॉर्म भरतात आणि हे त्याचं नसतेच. मग तिथं जाऊन त्यांना आला नाही तर ते फेल होऊन जाणार इथे. समजलं इथपर्यंत? आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकची असते फक्त लेखी परीक्षा. म्हणजे प्री झाल्यानंतर मेन्स, पण मेन्स कोणती होईल यांची? टेक्निकल मेन्स होईल आणि टेक्निकल नंतर डायरेक्ट त्यांची लिस्ट लागेल. ओके? हे झालं सर्वांचं कंबाईनचं स्ट्रक्चर. डोक्याच्या वरती नाही गेलं ना? ठीक आहे. आहे जागेवर. झोपून आली का? नाही, कारण की हे तुमच्याच आयुष्यासाठी आहे, माझ्यासाठी नाहीये. झोप आली तर मी काहीच नाही करू शकत. आता हे जे आतापर्यंत जे पाहिलं, हे कशाचं पाहिलं आपण? कंबाईनचं पाहिलं. म्हणजे कंबाईनची पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुख्य परीक्षानंतर काही याची फिजिकल, काही याचा इंटरव्ह्यू, काही याची टायपिंग टेस्ट आणि ग्रुप बीचं वेगळं होते, ग्रुप सीचं सेपरेट वेगळं होते. कोणाला डाऊट नाही इथपर्यंत काय? चलो नाईस. आता बघा, नेक्स्ट आहे राज्यसेवा. आता याच्यामध्ये खतरनाक बदल झालेला आहे. डेंजर बदल झालेला आहे. ठीक आहे? आता याच्यामध्ये पहिलेच मी सांगितलं, हे जे सर्व एक्झाम्स आहे 9, त्या 9 पण पूर्व परीक्षा ही एकच होते. ठीक आहे? मी इथे लिहून घेतो. पूर्व परीक्षा काय सेम आहे. तर पूर्व परीक्षेमध्ये इथं 2 पेपर होतात. पूर्वलाच. तिथं किती होत होते बाबा? ते एकच होता. बरोबर आहे? इथं पूर्वलाच किती आहे? पूर्वलाच 2 पेपर आहे. प्रिलिमलाच 2 पेपर आहे. मग प्रिलिमला 2 पेपरमध्ये पहिला जो पेपर असतो त्याला जीएस म्हणतात आणि दुसरा जो असतो त्याला सी-सॅट म्हणतात. ठीक आहे? आता जो जीएसचा पहिला पेपर आहे, त्या जीएसच्या पेपरमध्ये काय येते? तर तेच हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट. मॅथ्स, रिझनिंग इथं होत नाही. कारण की इथं हिस्ट्रीमध्ये तुम्हाला सांगितलं मी एन्शियंट आणि मिडवल पण होते. तर फक्त मॉडर्न होत होतं. ते सिलेबसमध्ये सांगून देईल. जिओग्राफीमध्ये इथं वर्ल्ड जिओग्राफी पण येते. इथे एन्व्हायर्नमेंट नावाचा एक टॉपिक येतो. ठीक आहे? असे हे सर्व 100 प्रश्न राहतात आणि 200 गुणांसाठी. आली क्लॅरिटी इथं तुम्हाला? म्हणजे 200 मार्क्ससाठी पूर्ण पेपर होणार तुमचा. आणि सी-सॅटचा पेपर जो असतो, याच्यामध्ये 3 सेक्शन येतात. एक असते पॅसेजचं सेक्शन पहिलं. दुसरं सेक्शन जे असते त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंगचं सेक्शन असते आणि तिसरं असते मॅथ रिझनिंग. तर हे टोटल मॅथ रिझनिंगचे जवळपास 25 प्रश्न असतात. डिसिजन मेकिंगचे 5 असतात. 25 आणि 5 30 आणि 50 पॅसेजवर प्रश्न असतात. टोटल 80 प्रश्न असतात. किती प्रश्न असतात त्याच्यात? 80 आणि 80 प्रश्न सुद्धा 200 मार्क्ससाठीच असतात. म्हणजे इथं 1 क्वेशन इज इक्वल टू 2.5 मार्क्स असतात. एका क्वेशनला किती मार्क्स आहे इथं? 2.5 मार्क आहे. तर एका प्रश्नाला किती मार्क्स आहे? 2 मार्क्स आहे. मग हे कसं? याचं टेन्शन नका घेऊ. हे कारण की सी-सॅट जो आहे ना, हा आहे क्वालिफाईंग. हा पण तुम्हाला क्वालिफाय करायला लागतो. जो तुमचा कट ऑफ लागतो तो याच्यावर लागतो, की 200 पैकी तुम्ही किती करता. पण त्याच्यासाठी पहिले सी-सॅटमध्ये तुम्हाला या 200 मार्क्सपैकी मिनिमम 60.66% एवढे मार्क काढावे लागतील. तर आहे का? म्हणजे तुम्ही जर 67 मार्क जर काढले, तर तुम्ही काय होता? क्वालिफाय होता. नाही 30 बघा पर्सेंटमध्ये माझं चुकलं. बरं गेल्या वेळेस चुकलं. 33% काढायला लागते. किती काढायला लागते? 33.33% तिकडे वरते पण 33 करून घ्या. 33.33% म्हणजे किती होऊन राहिले? 67 मार्क होऊन आले. म्हणजे 66 मार्क्स होऊन आले. ठीक आहे, 1/3 मार्क काढावे लागते. म्हणजे 200 पैकी जर 67 जर तुम्ही मार्क्स काढले, लक्षात घ्या इकडे थोडं. तर तुम्ही सी-सॅट क्वालिफाय केला. जर तुम्ही सी-सॅट क्वालिफाय केला, तर तुम्ही तुमचा जीएसचा पेपर चेक केला जातो. मग जीएसच्या पेपरमध्ये तुम्हाला 200 पैकी किती मार्क्स पाहायला जातात. जसं एक्झाम्पलसाठी 120 जर तुम्ही जीएसमध्ये घेतले, तर तुम्ही प्री काढली. पूर्व परीक्षा तुमची कशाची निघाली? राज्यसेवेची निघाली. म्हणजे हा फक्त क्वालिफाईंग आहे. त्यामध्ये पॅसेज येते, डिसिजन मेकिंग येते आणि मराठी आणि मॅथ आणि रिझनिंग येते. ठीक आहे? आणि इथं जीएसचं सर्व येते. क्लिअरिटी होऊन आली का सर्वांना? मी शांततेने सांगत आहे. 200 पैकी तुम्हाला 120 भेटले. समजा तुम्ही म्हणणार, "सर आम्ही इथं 50च काढले." तुमचा हा पेपर चेक होणार का? इथं तुमचे 200 इथं 200 पैकी 200 असले तर काही घेणं नाही त्यांना. कारण की तुम्ही हा पेपर क्वालिफाय केलेला नाही. हा पहिले क्वालिफाय करा. याच्यामध्ये 67 किंवा 68 मार्क काढा. आणि याच्यात सर्व बघा मला बरेच जण विचारतात, "सर निगेटिव्ह काय आहे? निगेटिव्ह काय?" एम-पी-एस-सीनं रूल्स आता डायरेक्ट 2023लाच काढला होता. कुठलाही पेपर असेल एम-पी-एस-सीचा तर 1/4 निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असते 1/4 एकात 4. एकात 4 याचा अर्थ काय होतो, की जर तुमचे 4 प्रश्न चुकले, तर एका प्रश्नाचे मार्क तुमचे जाणार. 4 प्रश्न चुकले तर. समजलं का? 1/4 त्याला म्हणतात. मग तुम्ही 4 चुकले तर 1 प्रश्न मायनस करून टाकायचा सरळ-सरळ. तर 200 पैकी समजा 120 मिळाले, तुम्ही मेन्सला गेले, तर आता मेन्समध्ये स्ट्रक्चर वेगळं आहे. ह्या सर्वांसाठी प्री असंच आहे. मग तुम्ही म्हणता, "सर आम्ही विद्युत इलेक्ट्रिकल आहे, स्थापत्य आहे, यांत्रिकी आहे. आमचं काय आम्ही तर हे कधी वाचले नाही, तरी वाचायला लागणार आहे कारण की तुमची पूर्व परीक्षा ही सेम अशीच असणार. मेन्स वेगवेगळी असणार प्रत्येकाची. कळलं का? प्रत्येकाची मेन्स कशी असणार आहे? वेगवेगळी. मग आता याच्यातल्या राज्यसेवा 33 संवर्गाची मेन्स कशी आहे ते सांगतो. याची यांत्रिकी अभियांत्रिकीची मेन्स वेगळी असणार आहे. विद्युत अभियांत्रिकीची मेन्स वेगळी असणार आहे. आणि या सर्व मेन्स डिस्क्रिप्टिव्ह झालेल्या आहे. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे कळलं का? या लागतात. रायटिंगमध्ये आलेल्या आहे. तर आता मी याचं
थोडंसं स्ट्रक्चर सांगतो. डोक्याच्या वरती जाणार नाही अशी अपेक्षा करतो मी. ठीक आहे. बघा आता इकडे लक्ष द्या. राज्यसेवा आणि मी तुम्हाला काय बोललो होतो, राज्यसेवेमध्ये कॉम्पिटिशन खूप कमी का झाली आहे? कारण की मुलांना हे स्ट्रक्चर पाहिल्यानंतर भीती वाटते. ठीक आहे. भीती यासाठी वाटते कारण की कधी केलंच नाहीये. आपण नाही का लहान-लहान गोष्टीच तर खूप वेळानंतर करतो. इथे खूप मोठी गोष्ट वाटते त्यासाठी म्हणून. बघा आता थोडंसं स्ट्रक्चर सांगून देतो मी तुम्हाला. यामध्ये बघा राज्यसेवेमध्ये एकूण त्याच्यातलं पहिलं 33 वर्ग याची मेस अशी होते. 33 वर्गाची. हे मुख्य परीक्षा आहे. याच्यामध्ये बघा पहिले 2 पेपर असतात. एक असते पेपर 1 आणि दुसरा असतो पेपर 2. ठीक आहे. पेपर 1 मध्ये असते मराठी आणि पेपर 2 मध्ये असते इंग्लिश. याच्यात एकूण 300-300 गुण असतात आणि याचं 10वी मानक दिलंय ते. मानक म्हणजे 10वीच्या लेव्हलची त्याची राहते पेपर. ठीक आहे. मराठीमध्ये लिहावं लागेल. इंग्रजीमध्ये लिहावं लागेल. कालावधी 3 तास राहतो याचा. ठीक आहे. 3 तासाचा पेपर राहतो. दोन्ही 3 आणि 3 6 तासाचा आणि अर्हताकारी अनिवार्यता म्हणजे काय 25% गुणासह तुम्हाला अर्हताकारी म्हणजे तुम्हाला इथे सुद्धा हे 2 पेपर क्वालिफाय करावे लागतात. ठीक आहे. तसे तुम्ही डेप्युटी कलेक्टर, डी-वाय-एस-पी, तहसीलदार, नायब तहसीलदार नाही बनणार. म्हणजे हे 25% तुम्हाला गुण इथं काढा. म्हणजे 300 पैकी 25% किती 300चे 75. किती होते? 75. समजत आहे का? तर तुम्हाला ह्या 300 पैकी 75 गुण काढावे लागतात. तर तुम्ही क्वालिफाय झाले. समजत आहे? तर तुम्ही काय झाले? क्वालिफाय झाले आणि तुमचे खालचे पेपर चेक केले. मेन्सची. कळलं? म्हणजे मराठी आणि इंग्लिश हे क्वालिफाईंग आहे. 300 पैकी जर तुम्ही 75 गुण त्यामध्ये काढले दोन्ही पेपरमध्ये 75-75 तर तुम्ही काय होणार? खालच्या पेपरसाठी चेकिंगसाठी अवेलेबल होणार. आता इथे एक लक्षात घ्या. हे पेपर जे मराठी इंग्लिश आहे हे लिहायला लागते तुम्हाला लेटर रायटिंग, एसे रायटिंग बरोबर आहे? पॅसेज दिले तुम्ही पॅसेज ट्रान्सलेट करणे मराठीचा इंग्लिशमध्ये, इंग्लिशचा मराठीमध्ये हे सर्व त्यामध्ये येईल. ठीक आहे. मी सिलेबस नंतर तुम्हाला एक्झॅक्ट दाखवून देईन. ते झाल्यानंतर बघा पेपर 3, पेपर 4, पेपर 5, पेपर 6, 7, 8 आणि 9 हे एवढे पेपर आहे. इथून ऍक्च्युअल पेपर चालू होतात. पहिले तर हे काढाच लागते. इथून. मग पेपर 3 मध्ये काय असते बघा निबंध, एसे रायटिंग असते. एसे रायटिंग 250 मार्क्ससाठी असते. ठीक आहे. आणि पदवी लेव्हलचं असते त्याच्यामध्ये. हे तुम्ही मराठी किंवा इंग्रजी 2 माध्यम आहे. एक तर तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता, एक तर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता. 2 माध्यमामध्ये आणि हा 3 तासाचा पेपर आहे. मग तुम्हाला 250 पैकी जेवढे जास्त मार्क्स काढता येईल तेवढे काढा. जसं तुमचे बी-एस-सी, बी-ए, बी-कॉम इंजिनिअरिंगचे पेपर होतात ना, सेम तसेच तुमचे पेपर आहे. त्यानंतर असते नेक्स्ट पहिला सामान्य अध्ययन 1. याचा एक पेपर असतो. त्या सामान्य अध्ययन 1 मध्ये 250 गुणांचा पेपर असतो हा. हे सुद्धा तुम्ही मराठी किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकता. 3 तासाचा पेपर आहे. नंतर सामान्य अध्ययन 2 सामान्य अध्ययन 2 मध्ये 250 आहे. ठीक आहे. 250 मध्ये 3 तास मिळेल. त्यानंतर सामान्य अध्ययन बघा 3. 1, 2, 3 आणि हे 4. हे चारही सामान्य अध्ययनचे पेपर आहे. ठीक आहे. आणि हे 3-3 तासाचे असतात रायटिंगमध्ये. मग तुम्ही असा याच्यात आहे का? मी फक्त एक अंदाज सांगून राहिलो तुम्हाला. जसं आपलं हिस्ट्री, जिओग्राफीचा एक पेपर राहणार. ठीक आहे. इकॉनॉमिक्सचा एक पेपर राहणार. पॉलिटीचा एक पेपर वेगळा राहणार आणि एक जीएसचा कुठला सुटला आपला सायन्स टेक्नॉलॉजीचा समजा असं राहील. फक्त एक्झाम्पल देते मी सिलेबसमध्ये तुम्हाला प्रॉपर दाखवून देईल. कारण की इथं बोलणं बरोबर नाहीये. हे प्रत्येकाचे वेगवेगळे पेपर असं समजून घ्या. आणि त्याचे मग तुम्हाला पूर्ण कसं राहील वर्णनात्मक. म्हणजे तुम्हाला लिहावं लागणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये राहणार आहे. इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर 2 पेपर असे राहतात. जसं पेपर नंबर 8 आणि पेपर नंबर 9 हे ऑप्शनल वैकल्पिक विषय. हे तुम्हाला चूज करावे लागतात. ऑप्शनल सब्जेक्ट ज्याला म्हणतो. जसं आपण जिओग्राफी जो आहे तो आपला ऑप्शनल घेतात. काही जण पॉलिटी घेतात, काही जण सोशिओलॉजी पण घेतात. वेगवेगळे ऑप्शनल सब्जेक्ट. पण हे एकाच विषयाचे 2 ऑप्शनल असतात. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही घ्या. त्याच्यामध्ये मग 2 पेपर होणार. जसं तुम्ही जिओग्राफी म्हणता तर जिओग्राफीचे 2 पेपर होणार तुमचे ऑप्शनल. 250 येते, 250 येते. 3 तासाचा आणि तुम्हाला मग स्कोर करायचा आहे. समजून आलं का? डोक्याच्या वरतून नाही चाललं ना? बघा आपण प्रिलिम पाहिली. प्रिलिममध्ये 2 पेपर होतात. पूर्वपरीक्षा ज्याला म्हणतो. पहिला जो पेपर असतो तो पूर्णपणे जीएसचा, दुसरा सी-सॅटचा. सी-सॅटचा क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग म्हणजे तुम्हाला किती काढायचे 200 पैकी 67 मार्क काढायचे. ठीक आहे. आणि पेपर 1 मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स काढायचे. तुम्ही कुठे गेले पाहिजे? मेन्समध्ये गेले पाहिजे. मग 120 काढले तर मेन्सला गेले. मेन्सला गेल्यानंतर तुम्हाला आता असा पेपर द्यावा लागेल. त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे क्वालिफाईंग आहे. पूर्ण लिहावं लागणार आहे. त्याचे 300-300 गुण राहणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला किती काढायला लागचे? 75-75 काढायचे. तुमचे हे खालचे पेपर चेक होईल. प्रत्येक पेपर 3 पासून 9 पर्यंत 250-250 असे गुणांचा आहे. आता टोटल किती होते बघून घ्यायचे. संपलेलं नाही आहे खेळ आणखी. आता टोटल किती झाली याची लेखीची 1750 गुण. ठीक आहे मेन्सची 1750 गुण आणि मुलाखत व व्यक्तिमत्व चाचणी म्हणजे ही तर तुमची इंटरव्ह्यू याला मुलाखत म्हणतात. मुलाखत किती मार्क्स आहे बघून घ्या. 275 म्हणून मुलाखतीला खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मुलाखतीची सुरुवात जर करायची असेल तर मी तुम्हाला क्लासमध्ये म्हणतो ना या समोर बोला. आपण इव्हेंट घेतो. बरोबर आता 19 तारखेला शिवजयंती आहे. आपण प्रोग्राम का ठेवतो माहिती आहे का? प्रोग्राम फालतूसाठी ठेवत नाहीये. 15 ऑगस्ट, 26 जानेवारीचे प्रोग्राम तुम्ही स्टेज डेअरिंग घ्या, 2 शब्द बोला
कारण की जो बोलेल ना, तो मुलाखतीमध्ये बोलेल. मुलाखत किती मार्क्सची आहे? 275 गुणांची तुमची मुलाखत आहे आणि ज्या मुलाखतीमध्ये तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी विचारल्या जातात. इथं हा मुलाखत अर्ध्या तासापासून ते 1 तासा म्हणजे 40-45 मिनिटापर्यंत पण चालू शकते. डिपेंड करते तुम्ही कशा प्रकारचे कॅन्डिडेट आहेत त्याच्यावर. आणि तुम्हाला असं वाटेल खूप कठीण आहे, कठीण नाहीये. पहिली गोष्ट बघा, मुलाखत म्हणजे एक प्रकारचं संभाषण असते. त्यांना आपल्यापासून काही गोष्टी अपेक्षित असतात. त्या पेपरच्या रिलेटेड नसतात. त्यांनी पेपरमध्ये तुमचं चेक केलेलं आहे. तुम्ही किती चांगले आहे, किती वाईट आहे. बरोबर आहे. तुम्ही हुशार किती आहे. इथं तुमची क्वालिटी चेक करतात ते. पर्सनल क्वालिटी. ते सर्व इथं चेक केल्या जाते आणि एकूण गुण असतात 2025. तर हे 2025 एवढ्या गुणांचा शेवटी रिझल्ट लागतो फायनल आणि नंतर तुम्ही डेप्युटी कलेक्टर, डी-वाय-एस-पी सगळं बनता. एवढं ईझी नाही आहे. आणि मला माहिती आहे याच्यातल्या अर्ध्या लोकांना समजलंही नसेल, झोपही लागली असेल. ठीक आहे? आणि आपण गोष्टी काय करतो, मला सगळं येते, आम्ही किती हुशार आहे. तर तुम्हाला सिलेबसही माहीत नव्हता. अशी कंडिशन आहे. रिॲलिटी ही आहे. आणि ॲक्सेप्ट काय करतो आपण, की मला सगळं येते. तर अशा प्रकारचे हे 2025 पैकी रिझल्ट लागेल आणि तुमची सिलेक्शन होणार. कळतंय? त्या सिलेक्शनमध्ये मग तुम्ही बघून घ्या तुम्हाला खूप म्हणून मी म्हणतो, की तुम्हाला जसं दिसते ना तसं बिलकुल नाहीये. खूप मेहनत घ्यावी लागते. मी पण मेहनत दिलेली आहे याच्या. मला माहीत आहे किती एक-एक पेपर 2-2 किती तास लिहायला लागते दाखवतो तुम्हाला मी. तुम्हाला काय वाटतं गंमत वाटून आली तुम्हाला हा पेपर? एका दिवशी 2 पेपर असतात. 3 आणि 3 6 तास लिहायला लागते. ते बोट तुटून पडतात. एवढी मेहनत घ्यावी लागते. 2 पेपर, 2 पेपर, 2 पेपर. ठीक आहे. त्यानंतर तिकडचे 2 पेपर वेगळे. खूप वेगळी परिस्थिती आहे. आणि दिसते तसं नाहीये. ज्याला केलंय ना त्याला माहिती आहे. म्हणून मी एवढ्या ओरडू-ओरडू सांगतो, की बाबा कठीण नाही. बघा याचा अर्थ कठीण नाही असं नाहीये. सोपी पण आहे, कठीण पण आहे. ज्यानं विचार केल्यासाठी कठीण आहे. त्याला वाटतं ईझी आहे तर ईझी आहे. कारण की त्यानंतर भेटल्यानंतर जे तुम्हाला स्टेटस भेटते ना, ते या जगामध्ये कोणाला भेटत नाही. जेव्हा तुम्ही तहसीलदार बनता, तेव्हा तुम्ही डेप्युटी कलेक्टर बनता, जेव्हा तुम्ही डी बनता आणि हे सेम स्ट्रक्चर आय-एससाठी आहे. यू-पी-एस-सीच्या. हे सेम स्ट्रक्चर असंच आहे, सेम काहीच फरक नाही. फक्त फरक एवढा आहे, की महाराष्ट्राची एक्झाम आहे, ती सेंट्रलची एक्झाम. यू-पी-एस-सीच्या अंतर्गत. तर भारताचा थोडं जास्त विचारेल, इथं कोणाचा विचारेल? महाराष्ट्र विचारेल. सोपं आहे, बोलणं खूप सोपी आहे. इकडे-तिकडे बाहेर फिरणं, है ना? इकडे-तिकडे जाणं हे खूप ईझी आहे. पण हे तुम्हाला सांगतो, त्याला काहीतरी करायचं आयुष्यामध्ये तोच करते. नाहीतर मग बरेच जण म्हणून काय म्हटलं मी बरेच जण कंबाईनकडे का शिफ्ट झाले? आणि कंबाईनच्या एक्झाममध्ये एवढं टेन्शनच नाहीये. फ्रीमध्ये 1 पेपर आहे, मेसमध्ये 2 पेपर आहे, डायरेक्ट रिझल्ट आहे. आणि मग मला वाटते ती सोपी आहे. किती कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. जे आता राज्यसेवा करणार तेच तिकडे टिकणार आहे. सिंपल सांगतो मी तुम्हाला. कारण की यात एवढा अभ्यास केल्यानंतर राज्यसेवा जातो ऑब्व्हियस आहे कंबाईनची एक्झाम तर त्याची निघून जाणार. तर बघा आता तुम्ही इथपर्यंत झालं? हां, 1 मिनिट थांबा, 1 मिनिट. लास्ट काही राहिलं का बहुधा मला? हे झालं, हे सांगितलं. 1 मिनिट तुमचा घेतो प्रश्न मी. आता हे मी जे तुम्हाला सांगितलं ना, हे कशात सांगितलं फक्त? राज्यसेवा 33. तुम्ही म्हणणार सर यांत्रिकी, विद्युत, स्थापत्य, विद्युत कृषी, सहाय्यक, अन्न आणि वसति याचे मेन्स कसे होतात? त्याचे मेन्स वेगळे होतात. जसे यांत्रिकीचे मेन्सला 2च पेपर असतात. पण ती रायटिंगच आहे. ते लागतात. स्थापत्याच्याला पण 2 असतात. ठीक आहे. स्थापत्याला 2 असतात. विद्युत आणि याला 2 असतात. कृषीला 2 असतात. वनसेवेला 4 पेपर असतात. ठीक आहे. त्यांनी त्याचं स्ट्रक्चर वेगवेगळं केलेलं आहे. हे टेक्निकलचं आहे, ते मी याच्याबद्दल बोलत नाही. एखाद्या वेळेस टेक्निकलचं मी YouTubeला पुन्हा एकदा टाकून देईन. म्हणजे टेक्निकलच्या वेगवेगळ्या फील्डचं मेन्सचं स्ट्रक्चर कसं आहे. हे वेगवेगळ्याचे मेन्स होतात. समजलं आता सर्वांना? तर इथं आपलं कंबाईन आणि राज्यसेवा हे दोघांचंही झालेलं आहे. आता सांगा मला एवढा जर तुम्ही अभ्यास केला, समजा तुम्ही कंबाईन जर करत असाल, तरी तर पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद, एम-आय-डी-सी आता यांचे कट ऑफ कसे चालले माहिती आहे का? 200 पैकी 190, 160. 190च लागून राहिले 200 पैकी 190. जसा तलाठीचा 188, 185 वर कट ऑफ लागला. का लागला असेल? कारण की त्यांनी या लेव्हलचा अभ्यास केलेला आहे पोरांनी. समजत आहे? आणि ते पोरं हे तलाठी आता त्याला तर तो बेरोजगार आहे ना बाबा. त्याला तर कुठेतरी एक्झाम काढणं आहे. तो काय करणार आहे? हा फॉर्म भरणारच आहे. त्याच्या लेव्हलचे जे सरळ सेवेचे असतात. सरळ सेवेचा अभ्यास म्हणजे काय? जो कंबाईनचा अभ्यास करताय, तो त्या राज्यसेवा सोडून द्या. जो कंबाईनचा अभ्यास करताय, तो सरळ सेवेचा अभ्यास करतो. पण तुम्ही म्हणताल, मी सरळ सेवेचीच बॅच जॉइन करतो किंवा मी सरळ सेवेचा अभ्यास करतो, तर मग कठीण आहे. तुम्हाला कमीत कमी कंबाईनच्या लेव्हलपर्यंत जाणं आहे. तेव्हा कोणतं तुमच्या सरळ सेवेच्या पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद ह्या एक्झाम निघणार. आलं लक्षात? आणि ज्यांना वाटते, की मला आता कंबाईन करायचं त्यांनी थोडंसं राज्यसेवेच्या लेव्हलला टच करायचं कळलं का? तर अशा प्रकारचं हे प्लॅनिंग आहे. आता तुमचे काही प्रश्न असेल तर विचारा मला. हो, हो, हो. बरोबर. म्हणजे तुम्ही पहिलेच चूज करायला लागते. तुम्ही जेव्हा मेसला जाता, तेव्हा तुम्हाला विचारतात ते, की तुम्ही माध्यम कोणतं आहे तुमचं? तुम्हाला मराठीमध्ये लिहायचा आहे पुरा पेपर, इंग्लिशमध्ये द्यायचा आहे. तुम्ही जर मराठीमध्ये म्हटलं, तर इंग्लिश विषय सोडून बाकी सर्व तुम्हाला मराठीत लिहावं लागेल. विषय इंग्लिशमध्येच लिहिणार ना, ठीक आहे?
आणि जर तुम्ही इंग्लिश चूज केलं तर सर्व इंग्लिशमध्ये, कारण की इंग्लिशमध्येच आहे. फक्त मराठीवाला तुम्हाला मराठीत लिहायला लागेल. कारण की आपण महाराष्ट्राची एक्झाम देतो तर मराठी तुम्हाला कंपल्सरी आहे. तुम्ही कितीही म्हणा, की सर आम्हाला मराठी करायचं नाही तरी करणं आहे. ओके? तर करावंच लागते. पण फक्त तुमचं माध्यम GS1, GS2, GS3, GS4 साठी करा येईल. मग इंग्लिश असेल तर इंग्लिश, मराठी असेल तर मराठी. येते क्लॅरिटी काय म्हणतोय तर? आणखी काही प्रश्न ऑनलाईनमध्ये असेल तर? हां. आता याच्यानंतरच्या ज्या एक्झाम आहेत, त्या पण बघून घेऊ आपण. काय असेल तर विचारा मला, बिनधास्त विचारा. हो. ते क्वेशन वगैरे का, ते मी दाखवून देईन. यूपीएससीचे मी काढले पण आहे. तुम्ही माझ्या YouTubeला व्हिडिओ कुणीच नाही पाहिले. मला माहिती आहे फक्त 400-500 लोकांनी व्हिडिओ टाकले आहेत. मी इथून 2023ला हे स्ट्रक्चर बदललं होतं. मी 23लाच यूपीएससीचे पेपरचं सगळं टाकलं होतं. कारण की मी तेव्हा मेल्स दिल्या होत्या ना, तर मी तेव्हा सगळं स्ट्रक्चर टाकलं. यूपीएससीचे मी पेपर पण टाकले होते कसे. ते आपल्या YouTubeला आहे. मी YouTubeची लिंक टाकून देईन ज्यांना राज्यसेवा करायचा आहे. पेपरचा फॉर्मॅट सुद्धा टाकलाय. कशा प्रकारचा आहे. आता एमपीएससीनं आता टाकला. मी तेव्हाच टाकला 2023ला. लागू 2025ला झालंय सर्व. ठीक आहे. पण आपल्या इथं नाही का तसं करायला इच्छुक नाही कोणी. रिअलिटी सांगतो. खूप कमी लोकं करतात. तर हे जे स्ट्रक्चर आहे कंबाईनचं हे इथं दिलेलं आहे मी. हिस्ट्रीमध्ये 10 प्रश्न येतात, जिओग्राफीमध्ये 10, इकॉनॉमिक्समध्ये 15, पॉलिटीमध्ये 15, सायन्समध्ये 15, रिझनिंग 10, मॅथ 10 आणि करंट 15. तर हे स्ट्रक्चर आता आलं होतं. हे सगळं आपल्याला माहिती आहे पूर्व परीक्षेचं स्ट्रक्चर होतं. त्यानंतर बघा पूर्व परीक्षेमध्ये कशा एक्झाम होतात त्याच्या हे 100, 100, 100 हे तुम्हाला मी वरती समजून सांगितलं. ते जिथं आहे. त्यानंतर आता कंबाईनचा सिलेबस. ठीक आहे. सब सिलेबसमध्ये बघा. हा झाला कंबाईनचा सिलेबस. आता हा ग्रुप बी आणि ग्रुप सीचा सिलेबस आहे. म्हणजे ह्या 10 एक्झामसाठी. हा ग्रुप बी आणि ग्रुप सीचा. त्याच्यामध्ये बघा सामान्य शब्द चाचणीमध्ये इतिहास आहे. कुठला? त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. त्यानंतर भूगोल आहे. भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जागतिक विभाग, हवामान, अक्षांश बघा इथं महाराष्ट्राचे काय भूगोलाच्या म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विषयी अभ्यासासह. ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्र भूगोल जास्त आहे कंबाईनमध्ये. त्यामध्ये रेखांश, महाराष्ट्राची जमीन प्रकार वगैरे आहे. ते तुम्ही वाचून घ्यायचा. मी फक्त आता हेडलाईन म्हणजे हे समोर वाचतो. अर्थशास्त्रामध्ये भारतीय अर्थशास्त्र, ते राष्ट्रीय उत्पन्न, शेती वगैरे हे सगळं पाहिलं. शासकीय अर्थसंकल्प, लेखा वगैरे. त्यानंतर चालू घडामोडी येते, राज्यशास्त्र येते, सामान्य विज्ञान येते, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. तेच हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट, मॅथ. त्यानंतर कंबाईनचा मेन्स. तर मेन्समध्ये बघा मेन्सचं स्ट्रक्चर इथं दिलेलं आहे मी. बघा मेन्सचं स्ट्रक्चर. मेन्समध्ये कसे प्रश्न येतात? हिस्ट्रीचे 10 प्रश्न येतात, जिओग्राफीचे 10, इकॉनॉमिक्सचे 10, पॉलिटीचे 15, सायन्सचे 15, रिझनिंगचे 10, मॅथचे 12, करंटचे 10. मॅथ आणि रिझनिंग 10 आणि 12 किती होते? 22. 22 ते 23 प्रश्न हे मेन्सला असतात. म्हणून म्हणतो मॅथ रिझनिंग सोडू नका. मॅथ रिझनिंग शेवटपर्यंत करा. त्यानंतर 2005 आणि 2015चा अधिनियम याच्यावर 4 प्रश्न आणि कॉम्प्युटर आणि टेक्नॉलॉजी म्हटलं टेक्नॉलॉजी याच्यावर 4 प्रश्न. असं मेन्सचं स्ट्रक्चर आहे. ते आता मेन्सला जाणार आहे ना किंवा पोरांचा खूप छान स्कोर आले त्यांनी. ह्या दोघींसाठी लक्षात ठेवा. त्यानंतर मेन्स झालं. त्यानंतर मेन्समध्ये बघा पेपर 1 जे सांगितलं मी 50-50 100 असतात. हा झाला पेपर 1 मराठी इंग्लिश, पेपर 2 यसचा 100-200 गुणांसाठी असतो. ठीक आहे 400 पैकी. त्यानंतर याचा अभ्यासक्रम आता. मराठी आणि इंग्लिशचा अभ्यासक्रम मेन्सचा सांगत आहे कंबाईनचा. तर मराठीमध्ये बघा हे सर्व मराठी म्हणजे व्याकरण वगैरे सर्व आलं, म्हणी, वाक्यप्रचार. सेम इंग्रजीमध्ये पण व्होकॅब्युलरी वगैरे आलं, इडम फ्रेजेस आलं, है ना? इडम फ्रेजेस वगैरे सर्व करावं लागते. त्यानंतर जो पेपर क्रमांक 2 आहे. पेपर 1 समजला. मराठी इंग्लिशचा सिलेबस सिंपल आहे. मराठी इंग्लिश करणं आहे. याच्यात तर PYQ सॉल्व्ह करून घ्यायचे सर्व. मेन्समध्ये काय? तर सामान्य बुद्धिमत्ता व्याकरण म्हणजे रिझनिंगचा आहे. ठीक आहे. चालू घडामोडी. अंकगणित तो सांख्यिकी म्हणजे मॅथ. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 तर दोन्ही करायचे आहे. त्यानंतर भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य हे कशासाठी? ह्या चौघांसाठी का? हे आता दिली ना तुम्ही. ह्या चौघांसाठी मेन्स आहे. तर हे सर्व याच्यामध्ये येते. त्यानंतर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहासही येते. म्हणजे जे प्रीला होतं ते सर्व कशाला आहे? मेन्सला. भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. त्यानंतर पर्यावरण पण म्हटलं ना एन्व्हायर्नमेंट येतेच तिथं मेन्सला. त्यानंतर सामान्य विज्ञान बघा इथं विज्ञान आणि तंत्रज्ञान येते. फिजिक्स, झूलॉजी ठीक आहे. येतं बघा एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी येते. ठीक आहे. त्याला GIS टेक्नॉलॉजी येते, रिमोट सेन्सिंग येते. हे थोडं इथं वाढतं एक्स्ट्रा. ठीक आहे. माहितीचा अधिकार इन्फॉर्मेशन ते तुम्हाला करावं लागेल. अर्थशास्त्रामध्ये जे समग्र लक्ष, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्सचे जे दोन्ही पार्ट आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर बघा, हे झालं प्री आणि मेन्स. पूर्वचा सिलेबस सांगितला आणि मुख्यचा सिलेबस सांगितला. कशाचा? कंबाईनचा. हे जर स्पीडनं झालं असेल तर तुम्ही पॉज करून व्हिडिओ पाहून घेता नंतर आरामात. तसं मी PDF वगैरे हे सगळं मी Telegramला टाकून देतो आता खाली. आजच टाकून देतो आणि WhatsApp ग्रुपला पण टाकतो. WhatsAppची ग्रुप समजा मी हा YouTubeला व्हिडिओ टाकला तर खाली लिंक टाकून देईन मी. ठीक आहे. तर तिथे बघून घ्या तुम्ही. तिथून तुम्ही WhatsApp, Telegram जॉइन करून घ्या. आता सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ठीक आहे. तर जो तुम्हाला म्हटलं होतं ग्रुप सी मध्ये एक खालचं MV नावाचं पोस्ट होतं. त्याची मेन्स कशी आहे म्हटलं? वेगळी आहे. तर त्याच्या मेन्सचा सिलेबस काय आहे? तर त्याच्या मेन्सचा सिलेबस दिलेला इथं एक
नाही, हा जो आहे ना, हा ग्रुप सीचा आहे. ग्रुप सी म्हणजे ग्रुप बी, एस-आय, एस-टी, एस-ओ आणि सब रजिस्ट्रार आणि ग्रुप सीचा पण सेमच सिलेबस आहे. बघा सिलेबस सेमच आहे. मराठी आणि इंग्रजी आहे याचा मेन्सचा. हे वाचून दाखवायचं काम नाही. सेम सिलेबस आहे कॉपी पेस्ट. ठीक आहे, सेम. फक्त याची लेव्हल काय होते, कमी जास्त होते. ठीक आहे. आणि जे एएमव्ही आहे, एएमव्हीचा मेन्स 150 प्रश्न 300 गुणांसाठी 1.5 तासाचा आणि याच्यामध्ये मग पूर्णपणे मेकॅनिकलचं जे असते स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, थिअरी ऑफ मेकॅनिक्स, मशीन्स वगैरे हे आहे. तर हा सिलेबस कंप्लीट होतो. समजलं का? सांगा मला इथपर्यंत. इथे हे संपलेलं आहे. कसं वाटलं? हे कसं वाटलं सांगा मला? तर फायनली आपला सिलेबस कंप्लीट झाला. दोन्ही तरी मी कशाचा सांगितला नाही सिलेबस तुम्हाला? राज्यसेवेचा सिलेबस सांगितला नाही. कारण की तो खूप वास्ट आहे. प्रत्येकाचा जीएसचा. ठीक आहे. तो मी टेलिग्रामवर टाकून देईन. मी कंबाईनचा फोकस पूर्ण केला. कंबाईन पूर्ण सांगितलं आणि जे राज्यसेवा करणारे विद्यार्थी आहेत त्यांना तर मी सिलेबस पूर्ण लिहायला लावला. मला कोणतरी सांगत होतं, की "सर मी सिलेबस लिहित होते." म्हणजे मला वाटते 11वी की 12वीतली मुलगी आहे ती. फर्स्ट इयरची मुलगी आहे ऑनलाईनची. तर कोणतरी त्याला राज्यसेवेचा मी सिलेबस त्यांना लिहायला लावला. राज्यसेवेचा मेन्सचा जर सिलेबस लिहायचा असेल तर 2 दिवस लागते. तर ती लिहून आली होती. एक जण आला लायब्ररीमधला मुलगा थोडा सीनियर होता. त्याने विचारलं, "तू काय करताय? हे का लिहत आहे तू?" आमच्या सरनं सांगितलं. "कोणी सांगितलं सरनं लिहायला तुला? मूर्ख आहे का सर ते? राज्यसेवावरनं शिफ्ट आहे ना, या लागणार आणि सिलेबस तोंडपाठ पाहिजे. यूपीएससीचा आणि राज्यसेवेचा सिलेबस जर तुमचा पाठ नसेल मेन्सचा, तर तुमचं काहीच काम नाही. तो सिलेबस पहिले 4 वेळा लिहायला लागते. सिलेबस मधलेच पॉइंट तुम्ही त्याच्यात लिहू शकता. समजत आहे? माहीत काहीच नाहीये. त्याने एकदा यूपीएससी दिलं नसेल, एकदाही मेन्स दिलं नसेल. बस सांगणारे 1000 लोक आहेत. तिथं म्हणतो कंबाईनचे सिलेबस लिहा पहिले. माहीत असलं पाहिजे काय सिलेबस आहे. अरे रस्ताच माहीत नाही, की आपल्याला अमरावतीवरून पुण्याला जायचं आहे तर. चालले निघाले कुठेही. पोहोचणार का तिथं? तर रस्ता तर माहीत करा बरोबर. लिहिण्याला काही बिघडत नाही. जेवढं लिहिता येईल तेवढं लिहायचं आहे. तर अशा प्रकारचं हे आहे. राज्यसेवा मेन्ससाठी करंटचा पेपर कसा असेल? राज्यसेवेला स्पेशल करंटचा पेपर नसते. पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही करंटचा संदर्भ लावू शकता, लिहायला लागते. समजत आहे? करंटचा पेपर असते का नाही? समजा त्यांनी काही विचारलं तर तुम्ही करंटचं तिथं टाकू शकता. ते तुम्हाला जोडावं लागते म्हणून करंट रोज करावं लागते. तर राज्यसेवाचा क्लासमध्ये कंबाईनवाल्यांना पण अटेंड करता येणार का? नाही बघा, कंबाईनचा क्लास जो आहे, त्याच्यासोबत आपण राज्यसेवेचं घेत आहे. परंतु राज्यसेवेचं जे वेगळं काहीतरी आहे. वेगळं म्हणजे काय? जसं एन्शियंट मिडवल हिस्ट्री तुम्हाला करावं लागते. तर ते वेगळं होणार आपलं राज्यसेवेमध्ये. त्यानंतर तुम्हाला जिओग्राफीमध्ये वर्ल्ड जिओग्राफी चांगलं करावं लागते, ते वेगळं होणार. एन्व्हायर्नमेंट नावाचा टॉपिक तुमचा वेगळा होणार. सीसॅट तुमचा वेगळा होणार. ओके. ते कंबाईनमध्ये होणार नाही. कंबाईनची मध्ये बाकी सब्जेक्ट आपले राज्यसेवा प्लस कंबाईनचे जे आहे ते सारखे होणार. ठीक आहे? खूप जोरदार समजलं सर. आज पहिल्यांदा मी असं पाहिलं. असं पाहिलं? ठीक आहे, काही हरकत नाही. तर हां. येस सर, व्हेरी गुड. आणखी काही कोणाचे प्रश्न असेल तर मला सांगा. मला मेसेज टाका. मी तुझे ॲन्सर देतो. इथं मी तुम्हाला क्लिअर सांगितलं. आता मला सांगा, आपण जो अभ्यास करून आलो, तो या लेव्हलचा कंबाईन लेव्हलचा तर करूनच राहिलो. मी राज्यसेवा पण टच केलं. आता जिथून जेवढ्या पण एक्झाम येणार आहे, कारण की मी पूर्ण शून्यापासून बॅच चालू केलेली आहे. मॅथ, रिझनिंग सुद्धा 1 अन् 1, 2 पासून शिकून आलो. प्लस, मायनस, भागाकार, गुणाकार शिकून आलो तुम्हाला. कारण की इथं पोलीस भरती असो, तलाठी असो, जिल्हा परिषद असो, जो असो विद्यार्थी आपल्याकडे किंवा राज्यसेवा करणारा असो, त्यालाही येत नाही कधी-कधी प्लस, मायनस, भागाकार, गुणाकार. तर हे सर्व कव्हर करायचं आपल्याला. आणि या वर्षी 2025 मध्ये कुठली पण एक्झाम असो, ती क्रॅक करायची आहे. या लेव्हलचा जर तुम्ही अभ्यास करायला तयार असणार, तर इथे या. नाहीतर मग तुम्ही स्वतःही करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. आणि ज्याला करायचा आहे तो कसाही पण करतो. पण माझा एफर्ट आहे यावेळेस ना 2025 मध्ये जेवढे विद्यार्थी आपल्यासोबत जुळले, मग ते आपल्या क्लासमध्ये असो किंवा आपल्या YouTube माध्यमातून असो, ते सगळेजण क्लिअर झाले पाहिजे. त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यायची आहे. आणि मला असं वाटते सर्वजण आपल्यासोबत आहे. तर आता तुमचे काही प्रश्न असेल तर आणखी विचारा. इथं आपला हा पूर्ण सेशन झालेला आहे. मेन्सचा सिलेबस आणि प्रीचा सर्व सिलेबस हे सर्व पीडीएफ मी टेलिग्रामला, WhatsApp ग्रुपला सर्व ह्याच्यात टाकतो. डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देईन लिंक आणि तुमच्याजवळ ऑनलाईनमध्ये ग्रुप नाही आपला ऑनलाईनचा एक वेगळा सेपरेट ग्रुप होईल. त्याच्यामध्ये नवीन 2025 चा वेगळा ग्रुप बनवणार आहे आपण आणि सर्वांना वेगळ्या ग्रुपमध्ये ॲड करणार आहे. पण आता मला अभ्यास पाहिजे. कारण की मी स्वतः इतकं मेहनत घेऊन आलो. मला माझं माहिती आहे का काय चाललंय दिवस-रात्र. आणि तुम्हाला खूप ईझी वाटते. दिवस असे तुमच्यासाठी तर असेच निघतात. सकाळी उठले, झोपले, केला तर केला, नाही केला तर केला, चालले गेले. तसं नाही करायचं आहे. ठीक आहे? चालेल. आता इथे मी थोडंसं थांबवतो. बाकी उद्याला भेटू. आता तुमचे प्रश्न. थांबा तुम्हाला जायचं नाहीये. त्यांना फक्त विचारून घेऊ.